दिशा सालियनच्या वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। सतीश सालियन यांनी दुसऱ्यांदा मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। मी नार्को टेस्टसाठी तयार आहे, दिशा सालियनच्या वडिलांनी प्रतिक्रिया दिली। माझ्यासोबत आरोपींची देखील नार्को टेस्ट करण्यात यावी असं सतीश सालियन यांनी म्हटलेलं आहे। तर दिशाचा शवविच्छेदन अहवाल खोटा असल्याचं वकील निलेश ओझा यांचं देखील म्हणणं आहे। मैं जो नार्कोटिक्स रेडी है और मेरे साथ जो आरोपी है जो साहब ने बोला है आदित्य ठाकरे से लेके सब वो भी सब रेडी होना चाहिए। मैं तो आज देने को तैयार हूँ। सर आरोपी कोण कोण तुम्ही म्हणता ते साहेबांनी मी सांगू शकत नाही। अहो आमची तक्रारच ही आहे की गँगरेप आणि मर्डर नंतर आरोपी आदित्य ठाकरे असल्यामुळे खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यात आला। वन ऑफ द को-अक्युज्ड सचिन वाझे आणि याच सचिन वाझेनं असाच पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार केला होता मनसुख हिरेंचा। टेक्निकल विषय सरकारनं एसआयटी कडे आमचं मॅटर दिलं, पण टेक्निकल विषय असा आहे की जोपर्यंत त्याचा क्राईम नंबर पडत नाही पण तोपर्यंत आरोपीच्या अटकेची कारवाई सुरू होत नाही। तर हे टेक्निकल मध्ये परमवीर सिंग वगैरे जे आमचा टेबल टेनिस चालू आहे ते हे यांना मिसगाईड करतायत, म्हणून आम्ही स्पेशल लेखीमध्ये ऑन रेकॉर्ड दिलं, यांच्याशी डिस्कस केलं। आम्हाला एक चांगला अधिकारी द्या, सीबीआय जेव्हा येईल तेव्हा येईल। 7 दिवसाच्या आत आमच्याकडचे सिक्रेट पुरावे आणि अवेलेबल पुरावे केस क्लोज करून दाखवतो, क्लिअर करतो। आमच्याकडे जे काही पुरावे आहेत ते आम्ही तपास यंत्रणेकडे देणार आणि त्या अनुसार आम्ही तपास यंत्रणेच्या संपर्कात आहोत। आता तपास यंत्रणेकडे आम्ही काय पुरावे देते त्यांना माहिती आहे। हे काय आम्ही वैयक्तिक कोणाला जाहीर करू शकत नाही, कारण ही हाय प्रोफाईल केस आहे, सेन्सिटिव्ह केस आहे। अशा पद्धतीने असे पुरावे अगर मी जग जाहीर केले तर त्या संबंधित जे काही आरोपी आहेत ते पुरावे नष्ट होण्यासाठी प्रयत्न करतील ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।